काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पैठण शहरात व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पैठण शहरातील बसस्टँड या मुख्य परिसरात एसटी महामंडळाने बांधलेल्या व्यापारी संकुलात 7 फुटाहून अधिक पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची दुकाने पाण्याखाली आली होती. यामध्ये किराणा माल, कापडाची दुकाने, जनरल स्टोअर्स, इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने आदी छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. रात्रभर प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही आपल्या दुकानातील मालाचा बचाव करू न शकल्याने व्यापारी हवालदिल झाले होते. पैठण प्राधिकरणाच्या भरमसाठ निधीतून बांधण्यात आलेल्या अंडरग्राऊंड ड्रेनेज योजनेचा कसा फज्जा उडाला आहे आणि मुख्य रस्त्यांची अवाजवी घेतलेल्या उंचीमुळे संपूर्ण बाजारपेठेला प्रत्येक पावसाळ्यात अडचणींच्या शर्यती कशा कराव्या लागतात याचा पुन्हा एकदा अनुभव पैठणच्या व्यापाऱ्यांना आला. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री नामदार अशोकराव चव्हाण यांनी शेकडो कोटींचा दिलेला निधी कंत्राटदारांनी स्थानिक पुढाऱ्यांच्या सहकार्याने कसा हडप केला आणि पैठणचा विकास कागदावरच कसा झाला याचं गौडबंगाल अद्यापही उघड झालेले नाही, असा सूर व्यापारी वर्गात निघतो आहे. पैठण शहर स्वच्छता अभियान संघाच्या वतीने शहरातील 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते नुकताच पार पडला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी प्रमुख अतिथी असलेले पैठण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भागीरथ देशमुख यांनी विद्यार्थ्यांना स्वप्नपूर्तीच्या शुभेच्छा देताना ध्येय प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट प्रीतम साबू तर प्रास्ताविक नितीन धोंडगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहर स्वच्छता अभियानाचे शुभम लोहारे, डॉक्टर दिगंबर खनसे, सुनील वाघे, डॉक्टर अनिल सासने, डॉक्टर पांडुरंग मोरे, तानाजी नजन, नाथ शेठ लोहिया, राम पंचवानी, डॉक्टर प्रताप विघ्ने, दिगंबर नलावडे, बद्रीनाथ आढाव, सचिन सोरमारे, सचिन तांदळे आदींनी प्रयत्न केले.